लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मनमाडला संतप्त भीमसैनिकांचे धरणे आंदोलन, घोषणाबाजी करत परभणी घटनेचा केला निषेध। शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यूची केली चौकशीची मागणी। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र एक धरणे आंदोलन सुरू केले आहे। यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला। परभणी येथील संविधान शिल्प तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचे मृत्यू याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली। यावेळी विविध पक्ष, संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन उभं करू, त्याचा जो काय परिणाम होईल त्या सर्वस्व शासन जबाबदार असेल, असं या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो। अगोदर या मनोवादी पिल्लावळीने व त्यांच्या या प्रशासनाने अनेक लोकांचे मुर्दे पाडलेले आहे। घाटकोपर असो, खैरलांजी असो, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे। परंतु चळवळीचा भाग म्हणजे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक, ही सामाजिक बाब आहे, आपली बांधिलकी आहे, रक्ताचे नाते जोडलेले आहे। म्हणून आज बघा या ठिकाणी सर्व भीमसैनिक आता सूर्यवंशी सारखा आमचा तरुण जर शहीद होत असेल, त्याला त्रास होत असेल, त्याला मारताना त्रास झाला म्हणून तो गेला, याची चौकशी कोण करणार? कोण करण्याची चौकशी? तुम्ही कोणाकडनं याची अपेक्षा करता? आणि त्यांनी डिक्लेअर करून टाकलं तो मनोरुग्ण होता, आम्ही चौकशी करू, याच्या पलीकडे आपल्या पदात काही पडणार नाही। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।